आटपलं का मावशी? जेवण तर करू दे बापा. किती खाता? तो बापाच्या घरचे खाऊ राहिले का? मावशी पहा ना, जमत असन तर हळूहळू सांगा. अरे बापा, मला जागेहून हालता येऊ राहिली. कालपासून मला 10 अटॅक आले. मावशी मी तुमच्या पाया पडतो, पण साहेबीन सोंगायला चाला. अरे भाऊ, मला अलर्जी आहे साहेबीन सोंगाची. मावशी तुम्ही मास्क लावून साहेबीन सोंगा. अरे झाकण झुल्या, माझ्या हाताला अलर्जी आहे. मग हात घरी ठेवा ना. हो मावशी, काही साहेबीनची झाड तशीच आहे तुमच्या मांग. अय भाऊ, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन व्हायले, दिसत नाही मला नीट. बायको, अय बायको, काय डसलं? काऊन आडू राहिलंय? घरात तो सारखी नागिन असल्यावर कोण डसन मले? गळे काऊन काढत होते मग? अहो, आपल्याला आज साहेबीन सोंगायला जायचंय. ते काम आपल्याला नाही जमत. माझ्या डोक्याच्या वरचा खेळ देव. कवा तो बाप मला पाहायला आलता, तवा म्हणी पोराला जमीन पाहिजे, विहीर पाहिजे. मग आता साहेबीन सोंगायला तो बाप येईन का? म्या लग्नाच्या आधी शेतात काम नाही करेल. मग भीक मागून खाजाय का तुम्ही? मला शेतातले काम जमत नाही. अव नाजूक बिजली, तुला काय वाटलं मला माहित नाही? काय माहितीये तुम्हाला? अव लग्नाच्या आधी 200 रुपयासाठी लोकांचे वावर खुरपायला जाय तू. तेव्हा माझ्या बापाची गरिबी होती म्हणून जाय मी. मग मी काही टाटा अंबानी नाहीये, मी बी गरीबच आहे. लग्नाच्या आधी तर लय म्हणा जाय, तुला दुबई फिरायला नेईन, अमेरिका फिरायला नेईन, सगळी दुनिया फिरवीन. अव अवदासा, लग्न झाल्यावर तोच मी दुनिया फिरवली. माझ्या बापानं हुंडा वावरात साहेबीन सोंगासाठी नाही देल. अव हुंड्यात बंद पडेल नोटा द्याल तो बापाना, 100 500च्या. आजूक तशाच्या नोटा घरामध्ये. भांडे किती द्याल ते? सगळे चायना कंपनीचे भांडे दिले तो बापाना. कूलर घरात घालता घालता तुटलं, कपाटाचा आरसा उभा करता करता फुटला, आणि टीव्ही तर चालू केल्या गेल्या जळाली होती. पण मी तर ओरिजिनल भेटले ना तुम्हाला. अव अवदासा, तू डुप्लिकेट भेटायला पाहिजे होती. कमीत कमी बदलून ताणता गेली असती. अरे पोट्टे हो, काय चालू आहे काम धंदा? ओ बाबा, साहेबीन सोंगायला जायचंय. अरे आमच्या काळात आम्ही अंधारात साहेबीन सोंगायला जाय. को बाबा, तुम्हाला इथली खात होती साहेबीन सोंगाची तर दिवसा सोंगाची ना, मग रातचे कशाला डोळे फोडायचे? अव सुनबाई, आम्ही दिवस निघायच्या आधी साहेबीन सोंगायला जाय. दिवस माळवर नव्हतं जात. बाबा याले सांगा ना, साहेबीन सोंगायला माझ्या हात नाही चालत. तोंड चांगलं चालतं तो चर चर, तोंडानं सोंग मग. बाबा मजूर किती लागेल आपल्याला साहेबीन सोंगाले? तुम्ही दोघं दगड्या दगडी, एक तो शाम्या घेऊन जाय. येरी कुत्र्यावानी फिरत राहतो गावामध्ये, आणि 2-3 मजूर पाय. बाबा तुम्हाला बी काही काम राहत नाही, तुम्ही बी चाला ना. अव सुनबाई, आता मै हात पाय चालत नाही. तोंड बरं चालतं मग. तो बापाला बी असंच बोलती का तू? नाही, माझ्या बापाला तर डायरेक्ट शाद येते मी. हाय पण डेंजरच आहे सुनबाई. कव आपल्याला साहेबीन सोंगाले खुरपे बी लागल ना. अव येडी शाळा, साहेबीन सोंगाले खुरपे नाही येळे लागते. मला काय माहितीये, मी थोडी हे धंदे करेले. मग लग्नाच्या आधी नुसतं खायचं नागाचं काम केलं का? मी लग्नाच्या आधी किती स्वप्न पाहिले होते. माझ्या स्वप्नातला राजकुमार येईन आणि मला घेऊन जाईन. पण लग्न झालं भिकार तोटाशी. मला बी संस्कारी कामदार बायको पाहिजे होती, पण भेटली म्हैस. अव तुमच्या सारख्या दलिंदराला बायको भेटली हीच मोठी गोष्ट आहे. माझ्या सारख्या दलिंदराला तू भेटली म्हणजे विचार कर मग तू किती दलिंदर असन. अरे पोट्टे हो, भांडणे कशाला करता? डायरेक्ट तलाक घ्या ना. तलाक घेतल्यावर भाकरी कोण करून देईन तुम्हाला? आमचा नको विचार करू, आम्ही पिठाचे गोळे खाऊ. मी गेल्यावर वंशाला दिवा भेटन का तुमच्या? आम्हाला दिव्याची काही गरज नाही, आम्ही मेणबत्तीनं काम धकून घेऊ. म्हणजे? दत्तक घेऊ आम्ही एखादं पोरग. अरे आटपाना, जायचं नाही का साहेबीन सोंगाले? शामू भाऊजी, तुम्हाला जीवार नाही येत का साहेबीन सोंगाचं? वहिनी, मी मस्त यार माणूस आहे, मला जीवार नाही येत. काय खाऊन पैदा केला तुमच्या मायला तुम्हाला? गांजा खाऊन पैदा व्हायली मी. मला तर लय जीवार येतं बापा साहेबीन सोंगाचं. तुम्हाला फक्त खायचा आणि झोपाचा उल्हास आहे. शाम्या, तो आटपला का? हा, जेवण जेवण करून आलो मी. आपल्याला अजून बया पाहायचे. लाज वाटते का तुम्हाला? घरात बायको असल्यावर बी तुम्हाला बया पाहायचे? अव घुटण्यात मेंदू, साहेबीन सोंगाला बया पाहायचे. असं सविस्तर सांगा ना मग. मला संडासला जायसाठी भाकर खाणे. स्वयंपाक तयार आहे का? स्वयंपाक तयार आहे का? फक्त एवढंच विचारायचं ना. पण तुला सविस्तर सांगणं पडतं ना. अरे घरीच दुपार करता का? खपाना लवकर वावरात. चला बर का, बयायचं आटपलं नाही ते पाहिलं पडन. आटपलं का मावशी? जेवण तर करू दे बापा. किती खाता?
तो बापाच्या घरचे खवराले का? मोठा मोठाले घास घ्या ना. बेलनेला लोटू का नळड्यामध्ये पोळ्या? मावशी फोन टाइम पा किती झाला? मला नाही समजत फोन. तिकून घरी निघास टायमाला तर बरोबर टाइम समजतो मग तुम्हाला. जीव घेता काय मजुराचा? मावशी लवकर गेलं तर लवकर सोंगणं होईन आपलं. लवकर नाही झालं पाहिजे मग काम राहत नाही आम्हाला. म्हणजे तुमच्या कामासाठी आमचं नुकसान करता का? अरे आमच्या बी पोटाचा विचार करा. तुमचं पोट आहे का पोटार आहे कावाचं भरवायला नाही. मोठा मोठा घास घ्या जरा. धरगोळा लिपणा. तू मूत पिऊन मोठा व्हायला का रे? नाही काऊन? म्हणूनच एवढा खरड बोलतो. मावशी तुम्ही आटपून या तिकडं. आम्ही दुसऱ्या बायाचं आटपलं नाही ते पाहतो. मावशी आटपलं का? मव नाही जमत रे भाऊ. काऊन? डोळे फुटले का तो हे दिसुराल नाही का मी बेमार आहे म्हणून? काय रोग आला तुम्हाला? कसं तरी चोरायलं. नेमकं हु काय राहिलं? मळमळ आणि उलट्या उरायल्या. अरे ही तर गुड न्यूज आहे. मावशी तुम्हाला दिवस गेले. अरे भडव्या मावा नवरा 12 महिन्यापासून दुबईला कामाला जायले. मावशी पहा ना जमत असन तर हळूहळू सांगा. अरे बापा मला जाग्याहून हालता येऊ राहिली. कालपासून मला 10 अटॅक आले. मावशी अटॅक तर 3च येते मग तुम्हाला 10 कस काय आले? 2 माया छातीत आले आणि 8 माया सपनात आले. अवघड अटॅक आहे तुमचे. मावशी मी काय म्हणतो तुम्ही बसून आरामानं साहेबीन सांगा ना. अरे भाऊ मला सलाईन गेलंय अजून त्याला टाइम लागतो. काही टाइम लागत नाही मावशी. सलाईनचं पाणी गिलासात टाकून डायरेक्ट पिऊन घ्यायचं. अरे झाकण झुलिया तो या साहेबींसाठी मावा जीव घेतो का? मग आधीच का जरा म्हणलं रडकुंडी आलो मी त्या साहेबीन पुढे. गळे नको काढू माझ्या पुढं मेले नाही मी अजूक. आणि तसं बी मी दुसऱ्याच्या वावरात जाणार आहे. तिकडे 100 रुपये शिल्लक आहे तुमच्यापेक्षा. याच्यासाठी लय पाप लागन तुम्हाला. नरकात जागा नाही भेटणार. चांगलंय ना मग मी स्वर्गात जाईन. मावशी आटपला का? चाला. कुठं? साहेबीन सोंगाला हाव म्हणेल ना तुम्ही. आता काही गरज नाही साहेबीन सोंगाची. काऊन? आजच मला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले. मग आमची साहेबीन ढोरं घालत्यात. मावशी मी तुमच्या पाया पडतो पण साहेबीन सोंगायला चाला. अरे भाऊ मला अलर्जी आहे साहेबीन सोंगाची. मावशी तुम्ही मास्क लावून साहेबीन सोंगा. अरे झाकण झुलिया माझ्या हाताला अलर्जी आहे. मग हात घरी ठेवा ना. तो म्हशीच्या पोटी जन्म व्हायले का रे? नाही काऊन? याल्यावानी दिसतो म्हणून म्हणलं. मावशी 100 रुपये शिल्लक घ्या आपण चाला. अरे भाऊ जमुनी राहिलं मले. मावशी तुम्ही झोप घेऊ घेऊ सांगा आपण चाला. बर तू म्हणती तर येते मग. भक्कम मजूर आहे तुमच्या वावरात. ओ मावशी आमचा वावर हे नी पुलडे तिथे सावलीनी म्हणून तिथे कोणी पसारा. ए भाऊ पाणी आण प्यायले. अहो मावशी आज तुम्ही पातावर लागले बी नाही आणि लागले तुम्हाला लगतान. मले वावरात आल्या आल्या पाणी पाहिजे. मागच्या जन्मात पान कोंबडी होत्या काय तुम्ही? खरे खेकड्या तू नाही पित का पाणी? नाही मी फक्त दारू पितो. पाणी वाचवा दारू प्या. बर चाला लय उशीर झाला. ओय थांब जर सक दिवसभर कामच करणे. मग कामासाठी चालेल तुम्हाला लगन थोडी इटमव. बिलगा सगळे सोपं येतं सोंगाला. अव घुटण्यात मेंदू अर्धा झाड नको सोंगू. बुडा बसून सोंग नाही तर यश टाकीन डोक्यात. अव अर्धाले झाड सोंगले तर आपलाच फायदा आहे. काय फायदा आहे? अव अर्धाले झाड सोंगले की अर्धाले झाड तशीच राहीन. मग त्याचं साहेबीन वावरात पडन. मग पुढच्या वर्षी साहेबीन पेराचं काम नाही. आपोआप साहेबीन उगन वावरात. अव बिना मेंदूचे तो बापान सोंगली ती का साहेबीन? हो मावशी काही साहेबीनची झाड तशीच आहे तुमच्या मांग. अय भाऊ माझ्या डोळ्याचं ऑपरेशन व्हायलंय दिसत नाही मला नीट. पण ही नुकसान उराल ना आमची. जाऊ का मग घरी? नाही नाही घरी नका जाऊ सोंगा. लय ऊन आहे बापा आज. ऊन दररोजच राहतं. नाही पण आज जास्तच आहे. जास्त म्हणजे डोक्यावरचे केस जळाले तुमचे. अरे खेकड्या गळ्यातला घाम नळ्यात गेला इथं. कामाचे पैसे कधी भेटणार आहे? आजच संध्याकाळी. थोडे फार शिल्लक द्या जो मला पैसे. थोडे म्हणजे किती? 5-6 लाख फक्त. मावशी सगळी साहेबी निकली आणि साहेबीनी संग मला ऐकलं तरी 5-6 लाख येत नाही. चला मग जेवण कराले. मावशी अजून एक पात बी लागली नाही आणि लागली तुम्हाला भूक. मी दिवसातून 4 टाइम जेवते. म्हणजे दिवसभर नुसतं चरत असा काय मग नुसतं? अरे खेकडे आता बापाचं खवरायले का? मग बापाच भीक मागून खातो. तुम्हाला काय दिन घंटा? ओय बया हो एवढा तास लावा मग जेवण करू आपण. ओय बाई आम्हाला भूका लागल्या की दम निघत नाही. भाकरी काय सध्या मग निसते इथं. एवढ्या मोठ्या आवाजात नको बोलू. बोलीन मी काय करसान. चाललो मग आम्ही घरी.
हो मावशी, तिच्याकडे कुठे लक्ष देऊ राहिले? चला तुम्ही भाकरी खायला. आम्हाला खायच्या भाकरी, आम्ही चाललो घरी. संध्याकाळी आमचे पैसे देऊन टाकायचे. कायचे पैसे? साहेबीन सोंगाचे. 4 झाडं सोंगली तुम्ही फक्त. त्या झाडाशी काही घेणदेणी आम्हाला. वावरात आलं म्हणजे पैसे पाहिजे आम्हाला. मी काय म्हणतो, तू काहीच नको म्हणू, चाललो आम्ही घरी. त्यामुळे बाया घरी गेल्या. मी काय केलं? भांडण करायची गरज होती का? प्रेमानं सांगायचं. प्रेमानं सांगितलं तर कोणी काम नाही ऐकत. सगळे ऐकते प्रेमानं सांगितलं तर. रात्री मी तुम्हाला म्हणलं प्रेमानं मै पाय दाबा, तर दाबले का तुम्ही? तो पाय नी गळा दाबा वाटवलं मले. Movember, खुश हुआ.